नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्या बायका या नंदिनीच्या आईच्या घरी हळदी कुंकवासाठी जमलेल्या असतात आणि इकडे नंदिनीचं त्याचबरोबर जीवाचं भरभरून कौतुक होत असतं. तर तिकडे आता त्या म्हणत असतात, खरंच नंदिनी, तिकडे आम्ही बाजूला एका काकूंकडे हळदी कुंकाला गेलो होतो आणि मोहिते काकूंकडे तुझ्यासाठी निरोप सुद्धा पाठवला होता, पण काय ग, तू आली नाहीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आले, पण काय ग बाई, जे लाडू आहेत ना ते फारच छान बनलेले आहे, आवडले बरं का आम्हाला, असं आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळ्या काही गोष्टी ते बोलत असताना आपण पाहतो की तिकडे लगेचच जी काही आपली नंदिनी आहे ती म्हणत असते, हो का, आवडले का तुम्हाला. त्यावर लगेच ती म्हणत असते, खूप जास्त आवडले. त्या म्हणत असतात, खूप जास्त आवडले. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, जे काही आहे ना ते सगळं लाडू वगैरे सगळं काही जीवाने बनवलेलं आहे, असं म्हणता क्षणी आता इकडे जीवाचं कौतुक होत असतं. तेव्हा आलेल्या बायका कौतुक करत असतात आणि नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू का बाई, हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या नवऱ्याला अजिबात सोडू नकोस. जीवासारखा नवरा इथे नशिबानेच मिळतो. व तुला एक गोष्ट सांगू, आज असा नवरा मिळणं कुठं लिहिलंय ग, जो बायकोसाठी तिळाचे लाडू बनवतो, या सगळ्या गोष्टी करतो. मला सांग ना. असं म्हटल्यावर नंदिनी मात्र इकडे तिकडे पाहत असते आणि ऐकत असते व बोलत सुद्धा असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो, तुम्ही माझं अजिबात एवढं कौतुक करू नका. तेव्हा बायका म्हणत असतात, बरं, आम्ही ज्या कामासाठी आलेलो आहे ते होणार की नाही. चला देवा, या मला हळदी कुंकू आणि वाण दे. खरं तर त्या काकूंकडे वाण खूपच सुंदर होतं. नंदिनी, तू काय आणलेलं आहेस ग वाण. तेवढ्यात जीवा म्हणतो, मी तुमच्या सर्वांसाठी मस्त पोहे बनवू का गरमागरम. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो चालेल ना, तुम्ही बनवा यांच्याकरता मस्त पोहे. तेव्हा ती तिथून निघून जाते आणि विचार करते, काय करायचं आता, मला काहीच कळत नाहीये. आईने काय इथे आणून ठेवलं असेल का नसेल ते सुद्धा मला माहीत नाहीये. ह्या जीवाला पुन्हा काय बोलावं आता, ह्या बायकांना मी काय वाण देऊ तेच मला कळत नाही. असं म्हणून नंदिनी त्या सर्वांना म्हणत असते, तुम्ही एन्जॉय करा, मी आलेच. असं म्हणून नंदिनी आतमध्ये निघून जाते. तर आपण इकडे बघतो, जो जीवा आहे तो सगळ्या बायकांबरोबर गप्पा मारत बसलेला असतो. नंदिनी किचनमध्ये जाते आणि आईला फोन करते. ती विचार करते, आईने नक्कीच ब्लाऊज पीस वगैरे किंवा दुसरं काहीतरी आणून ठेवलेलं असेल, मला तेच वाण देता येईल असं म्हणून ती 2-3 वेळा कॉल करते, पण फोन लागत नाही. फोन हा बंदच येत असतो. आता ती खूप मोठ्या विचारात पडलेली असते. मन मात्र तिला खात असतं की आता नक्की वाण देणार काय. तेवढ्यात कुकर आणि त्या कुकरवर लिहिलेलं असतं, चकाचक बाई, तू कुकर, मी शिट्टी आहे ग. जेव्हा तुझ्यावर प्रेशरचं टेन्शन येईल तेव्हा मी शिट्टी वर करून तुझं टेन्शन फ्री करेल. आणि मागच्या कपाटाच्या त्या दरवाजाला एकदा बघ, तुझं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुला जे काही टेन्शन आलेलं आहे ते सगळ्या गोष्टीचं उत्तर तिथेच मिळणार आहे, असं लिहिलेलं असतं. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे सगळं जीवाने केलेलं आहे. माझ्या बाजूचं कपाट म्हणजे काय. तेव्हा किचनमध्ये असलेल्या बाजूच्या कपाटाकडे तिचं लक्ष जातं आणि कपाटाकडे तिचं लक्ष गेल्यानंतर लगेच ती उघडून पाहते, तर त्यामध्ये बायकांना हळदी कुंकवासाठी देण्यात यायचं वाण असतं, कपाटामध्ये ठेवलेलं असतं. आणि त्याचमुळे नंदिनीच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद आहे हा आलेला असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.